एक शांत संध्याकाळ. डोंगर रांग उभी आहे तशीच. ना वीज, ना पाऊस, ना वादळ. पण अचानक डोंगर पेटलेला दिसतोय. आग रस्त्यावर नाही, घरांमध्ये नाही, तर थेट डोंगराच्या छातीतून बाहेर येते. आणि मनात एकच प्रश्न उभा राहतो, ही आग लागते की पेटवली जाते? भारतामध्ये दरवर्षी हजारो हेक्टर जंगल अशाच आगीत भस्मसात होतं. पण कारण एकच नाही. खरं कारण काय? काही वेळा उन्हाळ्यातील प्रचंड उष्णता, सुकलेली पानं आणि वाऱ्याचा वेग, एक छोटी ठिणगी आणि संपूर्ण डोंगर रांग जळू लागते. पण हे पूर्ण सत्य नाही. खरं आणि धक्कादायक कारण म्हणजे मानवाचा हस्तक्षेप. जंगल साफ करण्यासाठी, नवीन रस्त्यांसाठी, कधीकधी फक्त दुर्लक्षामुळं एक जळती काडी आणि निसर्गाचा श्वास गुदमरतो. याचा परिणाम काय होतो? जळतात झाडं नाहीत, जळतात हजारो जीवांची घरं. पाणी साठवण नष्ट होते, हवामान बदलतं, पावसाचं गणित कोलमडतं आणि शेवटी याचा फटका बसतो माणसालाच. पण आशा अजून जिवंत आहे. कारण आजही काही लोक आहेत जे निसर्गासाठी उभे आहेत. योगदान फाउंडेशन, जिथे प्रत्येक प्रयत्न हा निसर्गासाठी असतो. जिथं झाडं लावणं म्हणजे कार्यक्रम नाही, तर जबाबदारी असते. जिथे जंगल वाचवणं म्हणजे घोषणा नाही, तर कृती असते. एक विनंती, जर तुम्हाला वाटत असेल की ही जळणारी डोंगर रांग फक्त निसर्गाची समस्या नाही, तर हा व्हिडिओ शेअर करा. कारण जागरूकता हीच पहिली आग विझवते. आणि असेच सत्य दाखवणारे निसर्गाशी जोडलेले व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. कारण निसर्ग वाचला तर आपलं उद्याचं भविष्य वाचेल.